RSSला मराठी भाषा संपवायची आहे का? नाही तर मग मोहन भागवतजी असे का बोलले, की बाबा रे जो आपली भाषा जपण्याचा प्रयत्न करतो तो एक आजारी व्यक्तिमत्व असतो. इन सब मराठी लोग तलवार लेके बाहर आए, तो एक लोकलाइज बीमारी है। राजनीति चलती है तो उसमें स्वार्थ के कारण भी ये बातें होती है। त्याच्यावर मग काल राजसाहेबांनी एक पत्र लिहिलं आणि ते पत्र जाम चर्चेत आलं. काय त्या पत्रामध्ये उल्लेख केला आहे मला तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. आज मी काय मनसेची बाजू घेणार नाही किंवा आज मी RSSची बाजू घेणार नाही. मला सरळ मुद्द्यावर बोलायचं आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जर तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर मला एक आर्थिक मदत म्हणून तुम्ही जे बाजूला बारकोड दिलाय आणि UPI ID दिले त्याच्यावर तुम्हाला आर्थिक मदत पाठवू शकता. बघा पहिली गोष्ट तर RSS हे काय आहे ना तुम्ही मला असं वाटतं समजून घेणं गरजेचं आहे. तर RSSचं प्रमुख काम काय मित्रांनो, जातीभेद कमी करून हिंदू समाज एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि एक समाज एक राष्ट्र अशी त्यांची भूमिका आहे. बाकी इतर सगळ्या भूमिका आहेत की भारतीय परंपरा संस्कृती आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर त्यांचा भर असतो. परकीय प्रभाव कमी करून स्वदेशी विचारांना प्रोत्साहन देणं हा देखील त्यांचा एक प्रमुख उद्देश असतो. आता ही RSSची जेव्हा स्थापना झाली तेव्हा आपल्या भारत देशामध्ये भाषावर प्रांतरचना झाली नव्हती आणि त्याच्यामुळे ते एक समाज एक देश अशी जी भूमिका त्यांची आहे ती घेऊन चालले होते. प्रत्येक संघ प्रत्येक पक्ष प्रत्येक इतर संघटना ज्या असतात त्यांच्या एक एक भूमिका असतात, त्या काय वाईट नसतात. RSSच्या भूमिका पण काय वाईट मी समजत नाही. आजपर्यंत मी संघाचं काम आणि संघाचे विचार ऐकलेत आणि अगोदर संघ जे काम करत होते ज्या पद्धतीने काम करायचं अगोदर ते खरंच खूप बोलतात ना आपण त्याचा आदर्श घेणं गरजेचं अशा पद्धतीचं काम होतं. आता भाषावर प्रांतरचना झाल्याच्या नंतर काय गोष्टी घडल्यात काय गोष्टी झाल्यात मला असं वाटतं RSSनी त्याचा विचार केला पाहिजे. इतर सगळ्या गोष्टींबद्दल आपण आपल्या भाषेसाठी कडवट राहणं हा आजार असतो का हे मला असं वाटतं हे चुकीचं वक्तव्यच आहे. राजसाहेबांनी मग त्याच्याबद्दल पण सांगितलं. आणि मला RSSला पण एक गोष्ट सांगायची की आपल्या देशामध्ये गायी नदी आणि मुलगी ह्याला आपण आई समान मानलं जातो. आपण त्यांची पूजा करतो. पण आज ह्याच भारत देशामध्ये आपण जर का पाहिलं तर गायी आज बीफ एक्सपोर्टमध्ये भारत देश हा 9व्या क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकावर गेलेला आहे. मला असं वाटतं RSSने याच्यावर बोललं पाहिजे, याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपलाच मित्रपक्ष सत्तेत आहे म्हणून शांत बसता कामा नये. मला असं वाटतं हे सल्ले जे महाराष्ट्राला RSS देत होते काल तर परवा ते आपण मला असं वाटतं आपल्या मित्रपक्षाला पण द्यावं. दुसरी गोष्ट म्हणजे नदी. आज आपल्या नद्या सुरक्षित नाही आहेत आणि जेव्हा राजसाहेब हड बोलले होते ते गंगा नदीला नव्हते बोलले. तर ह्या ज्या सरकारची कामं आहेत ज्या देशात आपण नदीला आई मानतो ती माझी आई, त्या आईची परिस्थिती काय ते राजसाहेबांनी दाखवली. पण आपण ते पुढे पाहिली पण गंगे नदीची काय अवस्था करून ठेवली. त्या नदीमध्ये इतका कचरा पसरला. आज मिठी नदीपासून इतर सगळ्या नद्या आपण पाहिल्या इतक्या घाणेरड्या करून ठेवलेल्या आहेत. त्याला आपण प्रश्न विचारत आहे. माझी विनंती आहे RSSला आपण विचारलं पाहिजे आपली नदी म्हणजे आपली आई आहे ती पण असुरक्षित आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कन्या. आपण या आपल्या देशामध्ये कन्येला आपण आईचा दर्जा देतो. आपण कन्येला या कन्येला आपण किती पुजतो, देवी समान पुजतो. आज त्या मुलींची काय अवस्था आहे. इतके मुलं बेपत्ता होत आहेत. आपण पाहतोय ह्या मुलींना किडनॅप केलं जातं, कुठे कुठे घेऊन गेलं जातं, त्यांचं अपहरण केलं जातं, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर केलं जातं. याच्या मागे कोण आहे मला असं वाटतं RSSनी याच्यामध्ये पण पडावं. ह्या इतर सगळ्या गोष्टी सोडून आपण भाषेवर जो बोलेल तो आजारी आहे आणि इतर असे सगळे वक्तव्य करतात. मला खरंच कळत नाहीये आपल्याबद्दल. मला माहिती आहे की RSSमध्ये बरेच जण काम करतात, कार्यरत असतात आणि त्यांची कामं खरंच चांगली. मी त्यांचं अभिनंदन करत असतो प्रत्येक वेळेला. माझ्या व्हिडिओत मागे पण बघा तुम्ही काढून. पण हे अराजकीय संघटनेमधून काम करत असतात. तुम्ही राजकीय विधानं जी करतात ना आपल्या मित्रपक्ष भाजप याला तुम्ही किती पाठीशी घालायचं मला असं वाटतं याचा पण तुम्ही नीट विचार करावा. याच्या आधी पण ते भैयाजी कोण आहेत त्यांनी पण एक स्टेटमेंट केलं होतं की ते महाराष्ट्रात मुंबईमध्ये मराठी आली नाही तरी चालते, काय हिंदीत बोलली तरी चालतं, गुजराती बोलली तरी चालतं. हे स्टेटमेंट तुम्ही का करताय मला असं वाटतं तुम्ही भाषावर प्रांतरचना जेव्हा भारत देशात झाली तेव्हा काय गोष्टी घडल्यात काय गोष्टी झाल्यात त्या अनुसरून आम्ही सगळ्या इतर गोष्टी बोलत असतो की आमच्या या निदान महाराष्ट्रामध्ये तरी आमच्या मराठी भाषेला तुम्ही किंमत द्या. बाकी इतर राज्याच्या बऱ्याच राज्याच्या भाषा ह्या संपुष्टात आल्यात, काही संपल्यात. तशा राज्यातल्या भाषांची आम्हाला परिस्थिती आमच्या महाराष्ट्रातल्या मराठीची करायची नाहीये. त्याच्यामुळे आम्ही कळकळीने बोलत असतो. आणि मी जे 3 मुद्दे सांगितले नदी गाई आणि आई हे मुद्दे मला असं वाटतं आपलं हे भाजप मित्रपक्ष जे आहेत ना त्यांना पण हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. माझी एक मैत्रीण आहे तिच्या घरी एक RSSचा मुलगा आला होता. काय बरं ते 100 वर्ष पूर्ण त्यांचे होत आहेत म्हणून आम्ही काहीतरी कार्यक्रम करणार म्हणून ते RSSचा कार्यकर्ता बिचारा आला सांगायला. मराठी मुलगा होता त्यात एक तो. आणि माझ्या मैत्रिणीची आई तिकडे होती. त्या आईला विचारलं त्यांनी कोण घरात तरुण आहे का, घरात कोणतरी जाणकार असं आहे का. तर मग तिची आई बोलली की आहे ना मी, बोल ना काय झालं. तर ते कार्यकर्ते काय बोलतायत की आम्हाला तरुण पाहिजे, तुम्हाला आम्ही काय सांगू ना ते तुम्हाला कळणार नाही. मग नंतरला त्यांनी त्यांच्या मुलीला बोलून घेतलं. ती माझी मैत्रीण आली आणि मी विचारलं काय. तर मग ह्यांनी सांगितलं की आम्ही RSS कडून आलेलो आहे आणि आमचे 100 वर्ष आता पूर्ण झाले, आम्ही पर्यावरणासाठी काम करतो इथं सगळ्या गोष्टी. माझ्या मैत्रिणी एकच प्रश्न त्याला विचारला की आता हे नाशिकमध्ये जे 1700 झाडं तोडणार आहेत
त्यांच्याबद्दल तुमचं RSS काय काम करतंय, त्यांच्याबद्दल तुमचं मित्रपक्ष हे भाजप काय करतंय, तेव्हा ते तिकडे शांत बसला. आम्हाला माहितीच नाही बोलतोय त्या नाशिकमध्ये काय चालू आहे. अरे तुम्ही कार्यकर्ता आहात पण तुम्हाला ही गोष्ट माहीत नाही नाशिकमध्ये काय झालंय. हे अशा बरेच असंख्य गोष्टी आहेत. आम्ही जर का काढून दिल्यात ना RSSला भरपूर गोष्टी आम्ही सांगू तुम्हाला. आणि मला असं वाटतं तुम्ही जर का त्याच्यावर काम केलं, मी स्वतः तुमचं कौतुक करेल की बाबा रे, एक सत्तेतला मित्रपक्ष असून देखील त्यांना प्रश्न विचारणारी ही संघटना आहे, म्हणून आम्ही तुमचं अभिनंदन करू. राजसाहेबांनी पण काय सांगितलं, जे तुम्ही आम्हाला सांगताय ते तुम्ही आपल्या मित्रपक्षाला पण सांगा. ज्या आमच्या राज्यात येऊन तुम्ही बोलताय त्या बाकीच्या राज्यात जाऊन देखील बोला. हे चुकीचं नाहीये हे राजसाहेबांचं स्टेटमेंट. मी काय इथं मनसे पक्षाची बाजू घेत नाही. मी प्रत्येक माझ्या व्हिडिओ सांगतो की आपापली राज्य मोठी केली तर आपला देश मोठा होईल. ही एक साधी गोष्ट आहे. कारण भारत देश हा विविधतेने नटलेला म्हणून आपण ओळखला जातो. त्यात विविध संस्कृती असेल, खाद्यपदार्थ असेल, वस्त्र धारण करणं असेल, इतर सगळ्या गोष्टी प्रत्येक राज्याच्या वेगळ्या असतात. मराठी लोकांच्या वेगळ्या, पंजाबी लोकांच्या वेगळ्या, गुजराती लोकांच्या वेगळ्या, तिकडे खाली साऊथच्या वेगळ्या आहेत. आणि ह्या सगळ्या इतर संस्कृती आणि इतर सगळ्या गोष्टी जपण्यासाठी म्हणून प्रत्येक लोकांना एक एक राज्य दिले, एक एक प्रांत दिले. ती प्रांत आपापली जेव्हा मोठी होतील तेव्हा आपण बोलू शकतो की आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या भारत देशाची ही संस्कृती, आपल्या भारत देशाची ही वेशभूषा आहे, ही सगळ्या पाककला आहे, इतर सगळ्या गोष्टी आहेत. पण जर का एका राज्यातून दुसऱ्या राज्यात एखादा व्यक्ती जात असेल आणि तिकडची भाषा मारण्याचा प्रयत्न करत असेल, तिकडची संस्कृती दाबण्याचा प्रयत्न करत असेल, तर सगळं संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करणार असेल, तर मग भारत देश हा कुठला विविधतेने नटलेला आणि इतर सगळ्या गोष्टी आपण त्यांना पुढे बोलू शकतो. अशा अनेक भाषा, अशा अनेक संस्कृती आजपर्यंत आपल्या भारत देशाने संपवलेल्या आहेत. कशामुळे? तर या स्थलांतरामुळे. हिंदी भाषा असावी, नक्कीच असावी, ती संपर्कासाठीही वापरावी. पण ती कोणासाठी हिंदी भाषा संपर्कासाठी असावी, त्याचे पण काही रूल्स असतील, त्याचे पण काही अटी असतील, त्याचे पण काही शर्ती असतील. ज्या आपल्या इथे काही दिवसांसाठी राहिल्या आहेत त्या दुसऱ्या राज्यातून, त्यांच्यासाठी आपण हिंदीत बोलू ना, नक्कीच बोलू. पण तुम्ही इथे कायमचे आमच्याकडे राहायला येणार असाल तर आमच्या भाषेचा सन्मान, आदर, आमची भाषा शिकलीच पाहिजे. ही साधी अपेक्षा जर का आम्ही महाराष्ट्राने करत असू तर आम्हाला असं वाटतं आमचं चुकलेलं नाहीये काही. मला असं वाटतं इतर सगळ्या राज्यातल्या लोकांनी ही अपेक्षा करणं गरजेचं आहे. कारण त्यांनी स्वतःची राज्य टिकवावी. जो आपापली राज्य टिकवेल, जो आपापली राज्य मोठी करेल, तेव्हा आपला भारत देश मोठा होईल. तो खरा देशभक्त असेल. आता नवीनच ऐकतोय मी काय की एक भाषा एक देश, इतर सगळ्या गोष्टी याच्या विरोधात आम्ही असूच आणि असणारच. कारण आमची भाषा याच्यातून मरणार असेल तर आम्ही त्याला विरोधच करणार. आता मला RSSचं तुम्हाला एक गोष्ट सांगा. मला काय माहित नाही, मी त्याचा जेव्हा अभ्यास करत होतो मला कळलं, सरदार वल्लभभाई पटेल हे ज्यांचा पुतळा या भाजप सरकारने तिकडे गुजरातमध्ये एवढा मोठा पुतळा बांधलाय, त्या सरदार वल्लभभाई पटेल यांनी RSSवर बंदी घातली होती. का घातली होती मला असं वाटतं आपण त्याचा अभ्यास करावा आणि आपण स्वतः कमेंट करून सांगावं. बोलण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, पण मला असं वाटतं शेवटी कसं आहे ना, प्रत्येक संघटना, संघ, पक्ष हे प्रत्येक आपापली बाजू, आपापल्या भूमिका मांडत असतात. त्याच्यामुळे दुमत नाही. पण संघटनेने राजकीय लोकांवर टीका करणं हे मला असं वाटतं हे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे राजकीय पलटवार तुमच्यावर होणार. हे असं काल राजसाहेबांनी ते दाखवूनही दिलेलं आहे. बाकी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ह्यांचं जे स्टेटमेंट, हे वारंवार ह्यांचं येणारं जे स्टेटमेंट आहे RSSचं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.